अमरावती विद्यापीठाने चुकीचा पेपर देऊन केले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी। आज अकोल्यातील परीक्षा केंद्रावर MJMC विद्यार्थ्यांचा अंतिम वर्षाचा पेपर होता, परंतु दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत आज मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली। इंटरकल्चर कम्युनिकेशन या विषयाचा पेपर असताना केंद्रावर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना 2 ते 5 या परीक्षेच्या वेळेतच पूर्णपणे चुकीचा पेपर देण्यात आला। इंटरनॅशनल कम्युनिकेशन हा संबंध नसलेला पेपर दिल्याने परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली। या चुकीमुळे तब्बल 23 विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठा प्रश्न निर्माण झाला। दरम्यान वेळेवरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला। आम्ही वर्षभर अभ्यास केला, पण चुकीचा पेपर देऊन आमची नुकसान केले, अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला। परीक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत झालेली ही चूक अत्यंत धोकादायक मानली जात असून समस्त उपस्थित विद्यार्थ्यांनी केंद्र अधिकारी यांना तत्काळ तक्रार अर्ज देऊन हे गांभीर्य विद्यापीठाच्या लक्षात आणून दिले। आजचा पेपर तुमचा कोणता होता आणि तुम्हाला नेमका त्रास काय होता? मी प्राध्यापक सचिन शामराव बाळापुरे। आमचे MAJMC चा विषयात इंटरकल्चरल कम्युनिकेशन हा पेपर होता आमचा 2 वाजता। जवळपास 47 डिग्री सेल्सिअसमध्ये सर्व 25 विद्यार्थी आज सीताबाई आर्ट कॉलेजमध्ये आलेले होते। मात्र वेळ झाल्यावरही आम्हाला पेपर दिला नाही आणि पेपर दिला तर तो इंटरनॅशनल कम्युनिकेशन पेपर दिला। हा जो काही MAJMC 3rd सेमिस्टरचा 4th पेपर होता तोच आज आम्हाला 4th सेमिस्टरला तो देण्यात आलेला आहे। वास्तविकता तो पेपर आमचा नसून इंटरकल्चरल कम्युनिकेशन पेपर होता, त्यामुळे 25 विद्यार्थी आज डिस्टर्ब झालेले आहे आणि परीक्षेपासून आज वंचित राहिलेले आहेत। मात्र वरिष्ठ स्तरावरून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की पेपर तुमचा थोड्या वेळात येत आहे। मात्र हा जो 1-1.5 घंट्याचा जो विद्यार्थ्यांचा मनस्ताप होत आहे याला जबाबदार कोण? आपण केंद्राचा एवढी मोठी चूक कशी झाली असेल, नेमकं कारण काय? विद्यार्थ्यांच्या भावनेसोबत हा अतिशय गोंधळ झालेला आहे। सर्वांना याचा मनस्ताप होतो आहे, कारण एवढी तयारी करून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर या 45 डिग्री पाऱ्यामध्ये एवढा त्रास सहन करून परीक्षा केंद्रावर आल्यानंतर जर चुकीचा पेपर, चुकीच्या विषयाचा पेपर इथे मिळतो आहे तर मानसिकदृष्ट्या हे विद्यार्थ्यांचं खच्चीकरण आहे आणि ही अक्षम्य चूक विद्यापीठाकडून होता कामा नये ही झालेली आहे। पण हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे।